माझं चुकत असेल तर पक्षप्रमुख पद सोडण्याची माझी तयारी. उद्धव ठाकरेंनीही उगारले बाळासाहेबांसारखे पदत्यागाचं ब्रह्मास्त्र. उपस्थितांकडून मात्र जोरदार नकार. पक्षनेते झाले भावूक. आता ऑपरेशन कमळ करण्याची गरज. उद्धव ठाकरेंची भाजपला धमकी. 6 बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या जनतेची मागितली माफी. पिक्चर अभी बाकी है. एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा. ठाकरे गटाचे आमदार नगरसेवक फोडण्याचे दिले संकेत. ज्याला जायचंय त्यांनी जावं म्हणणाऱ्यांच्या अहंकाराचा फुगा फुटला, अशीही टीका. श्रीकांत शिंदेंना आता मोठी जबाबदारी मिळणार. सरचिटणीस आणि युवा सेना प्रमुख करण्याचा निर्णय ज्येष्ठांनी घ्यावा असा सल्ला. अनेक नेत्यांनी केली श्रीकांत शिंदेंच्या बढतीची मागणी. मनसेच्या मुंबई पुणे नाशिक ठाण्याच्या पदाधिकाऱ्यांचा आज मुंबईमध्ये मेळावा. राज ठाकरे काय चर्चा करणार आणि कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल. अंबाबाईच्या दर्शनानंतर कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये जाहीर सभा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार सोबत. पवनराजे निंबाळकरांच्या 20 वर्षांपूर्वीच्या हत्याकांडाचा आज निकाल. पद्मसिंह पाटील यांच्यासह 8 आरोपींविरुद्ध सीबीआयचं न्यायालय काय निकाल देतं याकडे लक्ष. गिरीश महाजनांच्या व्हायरल फोटोविरोधात ओएसडी अमोल पाटील यांची सायबर पोलिसात तक्रार. मित्राच्या मुलीसोबतचे फोटो मॉर्फ केलेले असा दावा. इंस्टाग्राम आणि एक्सवरून फोटो काढण्याची मागणी. उद्याच्या नीटच्या फेरपरीक्षेसाठी अभूतपूर्व तयारी. आज देशभर घेणार मॉक ड्रिल. परीक्षेसाठी 2 लाख कर्मचारी तैनात. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचीही घेतली जाते मदत. मुकेश अंबानी आणणार भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा आयपीओ. जिओच्या नावानं $4 अब्ज अर्थात 37,000 कोटी रुपये उभारण्याचा इरादा. सेबीकडे सादर केला प्रस्ताव. मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संप दुसऱ्या दिवशीही सुरूच. काल दिवसभरात 2766 पैकी फक्त 48 बस रस्त्यावर. तर परिवहन मंत्र्यांसोबत बैठक निष्फळ ठरल्याचा दावा. चालणे हा लोकांचा मूलभूत हक्क. प्रत्येक रस्त्याला फुटपाथ असला पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय. शाळेला जाणाऱ्या 5 वर्षीय मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर कोर्टाचा निकाल. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये आज तिसरी वनडे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतलेल्या भारताकडून राखीव खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता. वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेचा बाद फेरीमध्ये प्रवेश. ऑस्ट्रेलियावरती 2-0 असा विजय. ब्राझीलचाही दुबळ्या हैतीवर 3-0 असा दणदणीत विजय. माजी आमदार प्राध्यापक बीटी देशमुख यांचं निधन. अमरावतीमधून 5 वेळा जिंकली होती निवडणूक. विदर्भाच्या अनुशेषाचा विश्वकोश हरपल्याची भावना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.